कालच्या भागात आपण वनस्पती वर्गीकरणाला सुरुवात केलेली होती, ज्यामध्ये आपण कालच्या भागात थॅलोफायटा अभ्यासलेला होता। तर एकदा थॅलोफायटाचं रिव्हिजन करूया। थॅलोफायटा म्हणजे सर्वात आधीच्या वनस्पती किंवा वनस्पतीचं पूर्वज म्हणजे थॅलोफायटा आहे। त्याचबरोबर यामध्ये मूळ, पान, खोड नसतं। त्याचबरोबर त्यांचं शरीर हे थॅलसपासून बनलेलं असतं आणि वाहक ऊती म्हणजेच झायलम फ्लोएम नसतात आणि फुले किंवा बीज नसते। त्याचबरोबर त्यांचा प्रकार कुठले कुठले आहेत तर हिरवा, तपकिरी, लाल हे सेवाल हे थॅलोफायटा वर्गामध्ये येत असतात। त्याचबरोबर अगर अगर जेल हे लाल शैवालापासून तयार केलं जातं। यानंतर आपण ब्रायोफायटा अभ्यासणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे दोन्हीही भाग आज आपण कंप्लीट करणार आहोत। आता थॅलोफायटाचं एक आपण क्विक रिव्हिजन केलं, त्यानंतर आपण ब्रायोफायटाकडे वळूया। ब्रायोफायटा म्हणजे एम्फिबियन्स ऑफ प्लांट्स असं म्हणू शकता। म्हणजेच काय तर उभयचर वनस्पतीचे उभयचर म्हणून ब्रायोफायटाला ओळखलं जातं। हे वनस्पतीचं जमिनीवरलं पहिलं पाऊल आहे। हे त्याचबरोबर यांना काय खरी मुळे, पान, खोड असतं का तर नसतं। मग यांना जरी हे जमिनीवर आले तरी यांना पाण्याची गरज असते। त्यामुळे हे काय झाले तर पाण्याजवळ वाढले। त्याचबरोबर हे पाण्याजवळ वाढले, सावलीत वाढतात। त्याचबरोबर यामध्ये झायलम फ्लोएम म्हणजे संवहनी ऊती नसतात। त्याचबरोबर हे अलैंगिक पुनरुत्पादन किंवा विखंडन किंवा मुकुलयानाने ब्रायोफायटा तयार होतात। मग यांच्यातील नर आणि मादीचे नाव काय तर अँथ्राडियम हे नराचं नाव आहे आणि अर्कगोनियम हे मादीचं नाव आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायची। वनस्पतीतील नर आणि मादीचं नाव काय तर अँथ्राडियम हे नराचं नाव आणि अर्कगोनियम हे मादीचं नाव। मग सगळ्यात महत्त्वाचं ज्यावर आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो ते म्हणजे उदाहरणं। तर याचे उदाहरणं आहेत रिक्सिया, मर्केन्शिया, फ्युनेरिया आणि पॉलिट्रिकम हे ब्रायोफायटाचे उदाहरणं आहेत। आपण आता थॅलोफायटा अभ्यासलं, ब्रायोफायटा अभ्यासलं। आता आपण टेरिडोफायटा अभ्यासणार आहोत। यानंतर टेरिडोफायटा। टेरिडोफायटा ही वनस्पतीतील प्रगत जमात म्हटलं तरी जमतं, कारण थायलोफायटामध्ये ना त्यांना पान, फूल, खोड नव्हतं, ना बीज होती, ना काहीच नव्हतं, मुळं सुद्धा नव्हते। पण टेरिडोफायटामध्ये आता मुळं आली, त्याचबरोबर झायलम फ्लोएम म्हणजेच वहनी समिदा सुद्धा ह्या टेरिडोफायटामध्ये आली। त्याचबरोबर फळे, फुले आणि बिया तर ह्यांना नसतातच, पण बीजाणूंना पुनरुत्पादन करण्यात आलं म्हणजे स्पोर। आता स्पोर म्हणजे काय तर एक टेरिडोफायटाचं जीवनक्रम, जसं आपलं जीवनक्रम असतं। आपण छोट्या वयामध्ये बाळ असतो, त्यानंतर थोडंसं मोठं झालं की आपल्याला लहान मूल किंवा लहान लेकरू असं म्हटलं जातं, त्यानंतर तरुण आणि त्यानंतर म्हातारं। याचप्रमाणे ज्या जीवनाच्या जीवनचक्र असतं त्याचप्रमाणे टेरिडोफायटाचं काय असतं, मुख्य अवस्था ही स्पोरोफाइट असते। त्यामध्ये स्पोरॅन्जिसमध्ये बीजाणू म्हणजे स्पोर तयार होतात आणि हे स्पोर कशाचे बीजाणू पॅथलस, प्रोथॅलस किंवा गॅमेट्स पासून तयार झालेले असतात। म्हणजे जर आपल्याला टेरिडोफायटाचं जीवनचक्र पाहायचं झालं तर स्पोरो N2 असं पाहता येतं। त्याचबरोबर बहुतेक ही जे टेरिडोफायटा वनस्पती असते ती ओलसर ठिकाणीच असते, सावलीच्या ठिकाणी त्या वाढतात आणि मुख्य वनस्पती स्वतंत्र आणि प्रमुख असते। मग याची उदाहरणं कुठलं, सगळ्यात मोठं म्हणजे टेरिडोफायटाला नेच वर्ग म्हणून ओळखलं जातं किंवा त्याचं प्रसिद्ध उदाहरण हे नेच आहे। त्यानंतर आहे अश्वपुष्प। अश्वपुष्पलाच हॉर्स टेल सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर मर्सेलिया, लायकोपोडियम आणि सेलॅजिनेला हे टेरिडोफायटाचे उदाहरणं आहेत।
जेवढं मला समजलं तेवढं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मला ह्या माझ्या सायन्सच्या नोट्स आहेत, त्यातून मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेरिडोफायटाचं एक उदाहरण राहिलं ते म्हणजे ओझोला. तर हे ओझोला काय आहे, तर टेरिडोफायटाचं उदाहरण आहे, पण ते नत्र स्थिरीकरण करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं ओझोला हे एक नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर टेरिडोफायटाचे प्रचंड प्रमाणात पूर्वीच्या काळी जंगल होते आणि हे जंगल पृथ्वीकार्डी भूकंपाने म्हणा, वेगवेगळ्या आपत्तीने म्हणा, जमिनीखाली गाडले गेले आणि त्यातूनच आज जो आपल्याला दगडी कोळसा पाहायला भेटतो त्यातूनच निर्माण झाला. जर परीक्षेत आपल्याला असा प्रश्न विचारला की टेरिडोफायटा हे दगडी कोळसा निर्मितीसाठी कारणीभूत आहे, तर हे वाक्य एकदम बरोबर असेल. त्याचबरोबर आता आपण जीवनचक्र पाहणार आहोत. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. त्याचबरोबर आपण फिमिनोगॅन्स मधल्या अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म यांचं सुद्धा आपण काय पाहणार आहोत, तर जीवनचक्र पाहणार आहोत. कदाचित यावर सुद्धा आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. थॅलोफायटा. थॅलोफायटाचं प्रमुख अवस्था कुठली असते, तर गॅमेटोफाइट आणि गुणसूत्र हे यन असतं आणि ते हिप्लॉयटिक असतात. काय असतात, हिप्लॉयटिक. म्हणजे जर आपल्याला शॉर्टमध्ये दिलं थॅलो यन त्याच्यानंतर हिप्लॉयटिक, तर ते एकदम बरोबर असेल. त्यानंतर ब्रायोफायटा. ब्रायोफायटाची प्रमुख अवस्था सुद्धा गॅमेटोफाइटच असते, यनच असतं त्यामध्ये गुणसूत्र आणि जीवनचक्र मात्र हिप्लोडिप्लॉयटिक असतं. त्यानंतर ब्रायोफायटा. आता टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये स्पोरोफाइट्स तयार झालेले असतात आणि गुणसूत्र सुद्धा 2n असतं आणि हे हिप्लोडिप्लॉयटिक असतात. त्यानंतर जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये स्पोरोफाइट हे प्रमुख अवस्था असते, 2n हे गुणसूत्र असतं आणि डिप्लॉयटिक हे त्याचं जीवनचक्र असतं. आणि यानंतर अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये सुद्धा स्पोरोफाइट ही प्रमुख अवस्था असते आणि 2n हे गुणसूत्र असतं आणि ते डिप्लॉयटिक असतं. यावर एक प्रश्न बनू शकतो, त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची. आतापर्यंत आपण जो वनस्पती वर्गीकरण किंवा प्लांट किंगडम आहे त्यामधले आपण क्रिप्टोगॅन्स म्हणजेच अबीजपात्री, ज्यामध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यांचा अभ्यास केलेला आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म या 2 अवस्थांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा नोट्सचा व्हिडिओ पोहोचवा.